एक नैसर्गिक फरक आहे. आंब्याचं झाड आणि मोहाचं झाड दोन्ही वृक्षाच्या पानामध्ये साम्यता आहे, आकारात लहान मोठापणे असेल, पण एक नैसर्गिक फरक आहे. आंब्याच्या झाडाला बहर येतो, पानं असतात. मोहाच्या झाडाला फुलं येतात तेव्हा पानं गळतात. हा नैसर्गिक फरक आहे. त्याचं कारण मोहाच्या फुलापासून दारू तयार होत असते आणि म्हणून मोहाची झाडं पिणाऱ्याला सावध करतात. ए पिणाऱ्या, माझ्याकडे बघ, एकही पान नाही लेका, नुसत्या काड्या राहिल्या रे, तसे हाडं दिसतील रे, नको नादी लागू. झाडं शहाणपण सांगतात माणसाला. आम फले पत राखे, आम फले पत राखे, मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. मोहाचं झाड. मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद असल्यामुळे सीतामाईचा उद्देश आहे, मैं आपको मोह के पुष्प की माला अर्पण कर, इसलिए कि मोह के पुष्प में पागल बनाने की ताकत है भगवान, तो जिंदगी भर जानकी के लिए पागल बन जाना, मुझे कभी भूलना नहीं. हा उद्देश आहे. आणि अक्षरशः जगाचा बाप सीतामाई चोरीला गेल्यावर पागल झाला. कशावरून? सीता चोरीला गेल्यावर रामचंद्र माणसाला विचारत नव्हते. हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नैनी, लक्ष्मण समझाए बहु भाती, पूछत चले लता तरुबाती. वृक्षाला विचारतात, वेलीला विचारतात, पक्षाला विचारतात, पशुला विचारतात, मेरी जानकी देखी क्या. याला म्हणतात पागल होणे. पुष्पमाला अर्पण केली पण सीतामाई दर्शन घेत नाही. सख्या म्हणाल्या, अरे पैर पडो ना जानकी. नाही का? तुम्हाला माहिती नाही ग, याच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली. आता मी नवरीच्या वेशात आहे, माझ्या बासिंगाला हिरे आहे आणि हिऱ्याचा संबंध त्याच्या चरणाशी आला तर सगळ्या हिऱ्याच्या बाया होतील, त्या माझ्या सवती होतील, अख्खा प्रेमाचा वाटप होईल. रामाचा पद लागता जडशिळा झाली त्वरे कामिनी, या लागी मीन नमी रघुत्तम पदी, भाळी सुरत्ने भली, रत्नांच्या विवती सुरम्य सवती, होतील माते यदा, रामाची बहु प्रीती मजवरी, होईल गे सर्वदा. म्हणून सीतामाई पाया पडत नाही. एवढ्यात झालं काय? ज्यांच्यानी धनुष्य उचलल्या गेला नाही त्या अभिमानी राजांचा अभिमान दुखावला गेला. आपलं आपलं हत्यार हातात घेतलं आणि सगळ्या मंडपात उभे राहून राजे लोकांनी आरडावरडा सुरू केला. पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो, हम मर्द बैठे हैं, हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को, मारो पकड़ो मारो पकड़ो. जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम जी का आगमन. ही अवसर शिवदत्त